निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आली आहे ती मालवण नगर परिषदेची निवडणूक। शिवसेना आमदार निलेश राणेंनी थेट भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला। यापूर्वी भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये घुसून त्यांनी पैशाची बॅग शोधून काढली होती। त्यानंतर काल रात्री नाकाबंदी वेळी देवगड भाजप तालुका अध्यक्षांच्या कारमध्ये रोकड सापडली आहे, त्यामुळे एकच खळबळ माजली। तर पैसे वाटपाची पोलखोल करण्यात आली आहे। एक प्रकारे या ठिकाणी पैसे सापडलेले होते कारमध्ये आणि देवगड भाजप तालुका अध्यक्षाची ही कार होती अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान एका कारवर तर नंबर प्लेट सुद्धा नव्हती अशी ही माहिती समोर आलेली आहे। माहिती मिळताच निलेश राणे हे पोलीस स्टेशनला पोहोचले। जेव्हा या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली त्यावेळेला निलेश राणे हे पोलीस स्टेशनला पोहोचले। त्यावेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। तर ज्या कारमध्ये पैसे सापडले ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पोलीस स्टेशन बाहेर उभ्या कारची निलेश राणेंनी पाहणी केली आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। पैसे वाटपाचा आरोप जे निलेश राणे मागील काही दिवसांपासून करतायत तोच आरोप या ठिकाणी त्यांनी केलाय। तर याच वाहनामधून पैसे वाटप केलं जात होतं असा आरोप करण्यात आला आहे, कारण या कारमध्ये रोकड सापडली आहे आणि याची पाहणी निलेश राणेंनी केली। दरम्यान मालवण पोलिसांनी ही कार आणि भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलं। तर या पदाधिकाऱ्यांना ज्यांना पोलिसांनी पकडलेलं होतं त्यांना सोडवण्यासाठी मालवण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे विना नंबर प्लेटची कार घेऊन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांच्याकडून पैसे वाटपाचं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता असे आरोप आता करण्यात आले आहे। म्हणजे सिक्वेन्स लक्षात घ्या, एक कार सापडली, त्याच्यामध्ये पैसे सापडलेले होते। ही कार भाजपच्या एका तालुकाध्यक्षाची असल्याची माहिती समोर आली होती आणि त्याचबरोबर भाजपचे काही कार्यकर्ते यामध्ये सापडले। पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सोडवण्यासाठी जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आले त्यांनी विना नंबर प्लेटची कार आणली होती असा आरोप होतोय। ते म्हणतात की साहेब गाडीमध्ये काहीच आढळलं नाही, म्हणजे ज्या गाडीमध्ये नंबर प्लेट नाही ते म्हणतायत की आक्षेपार्ह गाडीमध्ये काहीच आढळलं नाही, म्हणजे हे आक्षेपार्ह नाहीये। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गाडीला नंबर प्लेट नसणं, निवडणुकीच्या रात्री जेव्हा प्रचार संपतो 10 वाजता प्रचार संपलेला आहे, 10 वाजेनंतर ही गाडी इकडे भेटते आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही। तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निलेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। आचारसंहितेच्या नियमानुसार गाडीमध्ये एक पॅम्फलेट सुद्धा तुम्ही ठेवू शकत नाही। हे पैसे वाटताना पकडले गेले। ह्या गाडीतला जो होता तो त्याला सोडवायला आला होता, ज्याला पैसे वाटताना किंवा पैसे ज्याच्या गाडीत सापडले गेले तो जो माणूस आहे जो पैसे वाटताना पकडला गेला तो जवळपास 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस असू शकतात, पण मागचे किमान 10 दिवस तो फक्त पैसे वाटण्यासाठीच मालवणमध्ये येत होता। त्यांनी लाखो करोडो रुपये ह्या मालवणमध्ये वाटले असतील। पोलीस त्याच्यावर एफ आय आर घ्यायला तयार नव्हते। या प्रकरणामध्ये आज सकाळी निलेश राणेंनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कारवाईमध्ये हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप केला। ते काहीच करणार नाही। हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत, सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार। ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही। मला माहीतच होतं होणार, पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय, कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही। राज्यात अनेक ठिकाणी रोकड सापडलेली आहे, त्यामुळे नगरपंचायत नगर परिषदेसारखी जी लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा का वाटला जातोय त्यामागचं नेमकं गणित काय असा प्रश्न सामान्यांना पडलाय।